परमेश्वराची इच्छा काय आहे याविषयी मी तुम्हाला सर्व काही सांगू इच्छित आहे। सर्वात पहिले थेसलोनिकरास पत्र अध्याय 4 वचन 3। कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे, ही परमेश्वराची इच्छा आहे। व्हॉट इज गॉड्स विल? परमेश्वराची इच्छा काय आहे? आपण पवित्रतेचं जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे। शुद्धतेला कोणत्याही प्रकारे भंग पावू द्यायचं नाही। आमच्या जीवनामध्ये अशुद्ध गोष्टीला येऊ नाही दिलं पाहिजे, त्यांपासून अलिप्त राहावं ही देवाची इच्छा आहे। आपण लबाडी करावी ही त्याची इच्छा नाही, अन्यायाने आपण वागावं ही त्याची इच्छा नाही, चुकीचे कामं करणं ही त्याची इच्छा नाही, अपवित्रतेत जीवन जगावं ही त्याची इच्छा नाही, आपण चुकीचं बोलावं ही त्याची इच्छा नाही, पाप करावं ही त्याची इच्छा नाही, पापात आपण पडावं ही त्याची इच्छा नाही, आपण पापाच्या आहारी जावं ही देवाची इच्छा नाही, आपण परीक्षेत पडावं ही देवाची इच्छा नाही। देन व्हॉट इज गॉड्स विल? लिव्हिंग अ होली लाईफ, रनिंग अवे फ्रॉम सिनफुल प्रॅक्टिस, दिस इज गॉड्स विल। तुम्ही पवित्रतेमध्ये जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे। एकदा जरा विचार करा की आपण जाणून बुजून किती चुका करत असतो। माहिती असून देखील आपण चुका करत असतो। जाणून बुजून धिटाईने जे तुम्ही पाप करता त्यावर प्रथम तुम्ही विजय व्हावं ही देवाची इच्छा आहे। जाणून बुजून जे पाप तुम्ही करता, ज्याविषयी तुम्हाला माहिती आहे त्यावरती विजय मिळवला पाहिजे, त्यांचा तुम्ही त्याग करायचा आहे ही देवाची इच्छा आहे। तुम्ही पापात पडणे ही देवाची इच्छा नाही, पापाचा सामना करावा, पापावर विजय मिळवावा ही देवाची इच्छा आहे। व्यभिचारापासून दूर राहा, त्यापासून अलिप्त राहा, म्हणजे जितकं दूर राहू शकता तितकं त्यापासून दूर राहा। जार कर्माचा अर्थ काय आहे? या दिवसांमध्ये मुलं आणि मुली सर्वात जास्त व्यभिचारामध्येच पडत आहेत। याचा अर्थ लग्न झाल्यानंतर देहामध्ये एक होणं ही परमेश्वराची योजना आहे, परंतु लग्नाच्या अगोदरच मुलाने आणि मुलीने शरीराने एक होणं पाप आहे। बरेचसे मुलं आणि बऱ्याचशा मुली आपल्याला मनाला वाटेल ते करत आहेत। लग्नाच्या अगोदर काही लोक, तर काही लोक लग्न झाल्यावर देखील ते आपल्या शारीरिक जीवनामध्ये पाप करत आहेत। परमेश्वर बोलत आहे की अशा व्यभिचारी जीवनापासून तुम्ही दूर रहा। माझ्या बहिणींनो, तुमच्या शरीराला भ्रष्ट करणाऱ्या अशा दुष्ट लोकांपासून तुम्ही दूर रहा। भावांनो, तुमचं शरीर अपवित्र होईल अशा घटनांपासून, किंवा तुमचं शरीर अपवित्र करणाऱ्या जागेंपासून, किंवा तुमच्या शरीराला अपवित्र करणाऱ्या मुलींपासून तुम्ही दूर राहायचं आहे ही देवाची इच्छा आहे। तुमच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे ही त्याची इच्छा आहे। तिमोथेच्या नावाने पौलाने लिहिलेलं पहिलं पत्र अध्याय 2 त्यातील 4 वचन आपण इथे वाचू। त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे, म्हणजे जो आपल्या मनामध्ये अशी इच्छा ठेवतो, जो ही अपेक्षा धरतो, म्हणजे त्याविषयी आशा बाळगतो, देवाची इच्छाच त्याची मर्जी आहे, त्याला जे पसंत आहे तीच त्याची इच्छा आहे। देवाची अशी इच्छा आहे, त्याची काय इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं। तारण प्राप्त करायचं असेल तर काय करायचं? खरंच तारण काय आहे हे अनेक लोकांना माहितीच नाही। बऱ्याचदा माझ्याकडे लोक येऊन मला सांगतात की मला तारण घ्यायचं आहे, अशा प्रकारे बोलतात। तेव्हा मी त्यांना विचारतो, तारण घ्यायचं म्हणजे याचा अर्थ काय आहे? हो तेच ना, ते बाप्तिस्मा घ्यायचा आहे, तारण घ्यायचं। बरेच लोक असा विचार करतात, बाप्तिस्मा घेतल्याने तारण मिळत असतं, जर तारण पाहिजे असेल तर बाप्तिस्मा घ्यावा लागतो। असं नसतं। एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या पापासाठी पश्चाताप करतो
तो पश्चाताप करतो, यामुळे परमेश्वर त्याला क्षमा करतो. क्षमा प्राप्त झालेला व्यक्ती म्हणजे परमेश्वर त्याला जो दंड देणार होता, म्हणजेच जे पाप त्याने केलेले होते त्याबद्दल त्याला दंड भेटणार होता, या पृथ्वीवर त्याला दंड मिळणार होता आणि मरणानंतर देखील त्याला दंड मिळणार होता. म्हणजे या पृथ्वीवर त्याला दंड मिळणार होता, परंतु पश्चाताप केल्याने त्याला क्षमा प्राप्त झाली. नाहीतर मेल्यानंतर देखील त्याला दंड मिळेल. यामुळेच या पृथ्वीवरती आपण राहत असताना जे काही पाप आपण केले त्यासाठी दंडापासून वाचायचं असेल तर आपल्याला तारण प्राप्त करावं लागेल. म्हणजे दंडापासून वाचायचं आहे. ते कोणीही असू शकतं. माझ्या भावांनो, ते कोणीही असो, त्यांच्या पापाकरिता त्यांना दंड मिळणारच आहे. आणि त्या दंडापासून वाचण्यासाठी एक मार्ग देखील आहे. तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्तानेच आपल्याला दिलेला आहे आणि तो आहे पापांची क्षमा. म्हणजे क्षमा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? नरकाच्या दंडापासून मला वाचण्यासाठी मला क्षमा पाहिजे. जर मला क्षमा प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे? क्षमा मागायची आहे. याचा अर्थ पश्चाताप करणे आहे. ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्हापैकी किती लोकांनी आपल्या पापाकरिता पश्चाताप केलेला आहे? किती लोकांनी पापाचा पश्चाताप केला? आपले हात वर करा. यस, ठीक आहे. तुम्ही पश्चाताप केला ना? जीवनामध्ये तुम्ही एकदाच पश्चाताप केलेला आहे किंवा जीवनामध्ये कितीतरी वेळा पश्चाताप करत असता? एकदा करता की सारखं सारखं? एकदाच ज्यांनी पश्चाताप केला त्या लोकांनी आपले हात वर दाखवा. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोक रोज आंघोळ करतात? तुम्ही माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. किती लोक प्रत्येक दिवशी आंघोळ करतात? काय तुम्ही घाणीमध्ये लोळत असता का? किंवा धुळीमध्ये जाऊन तुम्ही उठता बसता का? किंवा मग तुम्ही चालत असताना कुठे खाली पडत असता का? तर मग का तुम्ही रोज आंघोळ करता? धुळीमध्ये तुम्ही लोळत नसता, घाणीमध्ये जाऊन तुम्ही तिकडे झोपत नसता, रस्त्यावरती तुम्ही पडलेले नसता, तर मग तुम्ही का आंघोळ करत असता? माझं लक्ष देऊन ऐका. आपण असे डायरेक्टली जाऊन कुठे पडत नसतो. आपण रस्त्यावरती असं कधी झोपत नाही. आपण कुठे घाणीत बसत नसतो. तरी देखील आपल्या न कळतच आपल्या चहूबाजूला घाण येत असते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये घाण असते. दिवसभर एअर कंडिशन रूममध्ये राहतात तरीही, आणि संध्याकाळी आंघोळीला गेला तर तेव्हा तुम्ही हळूहळू आपले हात अशा प्रकारे चोळू लागता. चोळता ना? मळ जमा होत असतो ना? हळूहळू मळ तिथे जमा होतो. खरं आहे ना? हा मळ कुठून आलेला असतो? जरा असा हात लावून पहा. हळूच पाहिल्यावर समजतं, अरे इथे तर मळ साचला आहे. ती घाण कुठून जमा झाली? तुम्ही एअर कंडिशन रूममध्ये बसला होता, तर मग ही धूळ कुठून आली असेल? कृपया करून लक्ष द्या. नकळतपणेच आमच्या आजूबाजूला धूळ घाण असते. तसंच आत्मिक जीवनामध्ये देखील आपल्या नकळतपणेच या जगातली धूळ घाण आपल्याला लागत चाललेली असते. तर मग आपण काय केलं पाहिजे? जसं तुम्ही प्रत्येक दिवशी आंघोळ करता तसंच त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं आहे व देवाच्या वचनाद्वारे आपण वचनाच्या जलस्नानाने आंघोळ केली पाहिजे. तुम्ही हात धुत असताना, जेवण झाल्यानंतर तुम्ही हात धुता ना? धुत असतो. काही लोकांना एक चुकीची सवय असते. ते काय करतात? जेवल्यानंतर हात धुतात. जेवणाच्या अगोदर हात धुत नाहीत. सामान्यपणे जेवणाच्या पूर्वी हात धुवायचे असतात आणि जेवण झाल्यानंतर देखील हात धुवायचे असतात. आता माझा प्रश्न हा आहे, जेव्हा तुम्ही पाण्याने हात धुत असता तेव्हा तुमचे हात स्वच्छ होतात की नाही? साफ होतात. मग ते पाणी कशा प्रकारे साफ करत असतं ते माहिती नाही. हे खरं आहे की जेव्हा मी पाण्याने माझे हात धुतो तेव्हा माझे हात साफ होत असतात, हे माहिती आहे. परंतु पाणी माझ्या हातांना कशा प्रकारे साफ करतं हे मला माहीत नाही. म्हैस ती तर हिरवा चारा खात असते. हिरवा चारा खाणारी ती म्हैस सफेद दूध देते. तर मित्रांनो, हिरवा चारा खाणारी गाय असो किंवा मग म्हैस असो, ती पांढरं दूध देते हे मला काही समजत नाही. काय समजून येत नाही? ती हिरवा हिरवा घास खात असते आणि पांढरं दूध देत असते. हिरवा चारा खाऊन त्या पांढरा दूध कसं देतात माहिती नाही. पाण्याने हात धुतल्यानंतर हात कसे साफ होतात हे माहिती नाही.
त्याचप्रमाणे वचन वाचल्याने आपलं हृदय कसं शुद्ध होत असतं माहिती नाही, परंतु आपण शुद्ध होत असतो. हे वचन आपल्या हृदयाला स्नान घालत असतं. तर चला इफिसकरास पत्रामध्ये आपण जाऊया. इफिसकरास पत्रामध्ये अध्याय 5 वचन 27 वचन वाचू. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला दाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. वचन 26 अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. तिला त्याने वचनाच्या द्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणून त्याने तिला वचनाच्या जलस्नानाने स्वच्छ केलं. स्नान कशासाठी करण्यात येतं? स्वच्छ होण्यासाठी. वचन काय करत असतं? ते आपल्याला पवित्र करत असतं. जर आपल्याला शुद्ध व्हायचं असेल तर आपल्याला जर पवित्र राहायचं असेल तर आपल्याला वचन ग्रहण करावं लागेल. वचन आपल्याला वाचावं लागेल. तुम्ही जे जेवण करत असता त्याने भूक पूर्ण होते. का भूक पूर्ण होते माहितीये? जेवण केल्याने आपल्याला शक्ती प्राप्त होते. कशी प्राप्त होते माहितीये? ते माहित नाही. फक्त एक गोष्ट माहितीये. काय माहितीये? की जेवण केल्याने भूक पूर्ण होत असते. पाणी पिल्याने तहान भागत असते. पाणी पिल्याने तहान कशी जात असते ते माहिती नाही, परंतु पाणी पिल्यावर तहान भागत असते. वचनाने भूक पूर्ण होत असते. कशी जाते ते माहिती नाही, परंतु त्याचा आहार घेतल्याने भूक पूर्ण होते. जर आपण वचन वाचत असलो, वचनावर आपण मनन करत असलो, तर आपलं हृदय पवित्र केल्या जातं. ते कसं हे मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट तर वास्तविक आहे. जर नियमितपणे हे वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्ही वाचत असलेलं हे वचन, तुम्ही मनन करत असलेलं हे वचन तुमच्या हृदयामध्ये पवित्रता घेऊन येईल. तुमच्या हृदयाला पवित्र करण्याची ताकद इथे असणाऱ्या या वचनामध्ये आहे. तुम्हाला प्रत्येक दिवशी हे वचन वाचलं पाहिजे. सरळ पद्धत सांगतो. पहा, अंघोळ झाल्यानंतर असं करत जा. काय करायचं? तुम्ही लगेचच बायबल हातात घ्या आणि त्यातून 4 अध्याय वाचा व गुडघे टेकून तुम्ही 30 मिनिट किंवा 40 मिनिटापर्यंत प्रार्थना करा. कारण अंघोळीनंतर आपण थोडंसं फ्रेश झालेलो असतो. असं फ्रेश झाल्यानंतर जर तुम्ही गुडघे टेकून बायबल वाचाल आणि प्रार्थना कराल तर खूप चांगलं होईल. हा प्रयत्न निश्चित करा. माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाला तुम्हाविषयी आशा आहे की तुमचं तारण व्हावं. जर तारण मिळवायचं असेल तर पापाचा पश्चाताप केला पाहिजे. जर पापांचा पश्चाताप केला तर आपल्या मनामध्ये क्षमा आली पाहिजे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगा, काय तुम्ही खरा पश्चाताप केलेला आहे का? तुम्हापैकी किती लोकांचं तारण झालं असा प्रश्न जेव्हा मी विचारला तेव्हा सर्वांनी हात दाखवला. तुम्हाला क्षमा प्राप्त झाली का? माहीत नाही. तर मी विचारत आहे, परमेश्वर कोणाला क्षमा करत असतो? क्षमा मागणाऱ्या सर्वांनाच काय तो क्षमा करतो का? किंवा तो केवळ प्रायश्चित करणाऱ्या लोकांनाच, जे ज्या गोष्टींबद्दल प्रायश्चित करत असतात, जर त्यांनी त्या चुका पुन्हा केल्या नाही तर क्षमा मिळेल? चला पाहूयात योनाचं पुस्तक अध्याय 3 वचन 4 मध्ये. चला आपण ते वाचूया. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपवास नेमिला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने, पशुने गोंताट नेसावे, परमेश्वराचा त्यांनी धावा करावा. वचन 9 मध्ये पहा. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल. 8चा ब भाग.
आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. वचन 10 सांगतं, निनवे येथील लोक ते आपल्या कुमार्गापासून वळले. काय तुम्ही माझं ऐकत आहात? पश्चातापाचा अर्थ हाच आहे की जे पाप केलेले आहेत ते कबूल करून सोडून देणं आणि पुन्हा त्याकडे न जाणं. त्या लोकांनी पश्चाताप केला आणि कुमार्गापासून वळाले. आपण काय करत असतो की मी जे केलं ते चुकीचं आहे, ही चूक झाली देवा, ही चूक झाली, जे झालं ते चुकीचं झालं, पुढच्या दिवशी परत तेच करायला लागतं. हा पश्चाताप नाही. त्यांचं तोंड व्यवस्थित नसतं, तोंडातून चांगले शब्द येत नाहीत. मग माझी जीभ चांगली नाही देवा, क्षमा कर, क्षमा कर असं बोलतात आणि पुढच्या दिवशी परत तेच करायला लागतात. माझे डोळे ठीक नाहीत प्रभू, माझे डोळे चांगले नाहीत देवा, मला क्षमा कर असं सगळं बोलून पुन्हा अश्लील गोष्टी पाहत असतात किंवा सारखं सारखं लबाडी करतात. पुन्हा पापी कृत्य करण्यासाठी तयार होतात. याला तर पश्चाताप म्हणत नाहीत. देवाने तुम्हाला क्षमा करावी यासाठी तो तुमच्यामध्ये खरा पश्चाताप पाहू इच्छित आहे. तो खरा पश्चाताप कोणता आहे? कोणत्या पश्चातापाने एखाद्या मनुष्याचं तारण होतं? माहित आहे कोणता पश्चाताप? हाच. पहा निनवेच्या लोकांनी काय केलं. वचन 10, ते लोक आपल्या कुमार्गापासून वळले आहेत. हा आहे पश्चाताप. ज्या पापाबद्दल देवाने मला दोष लावलेला आहे त्या पापाला सोडून देणं म्हणजेच पश्चाताप आहे. वाईट कृत्य केल्यानंतर परमेश्वराकडे येऊन म्हणता की हे सर्व मी चुकीचं केलं आहे असं जेव्हा बोलता तेव्हा ते चुकीचं कृत्य सोडून द्या. दावीद तेव्हा परमेश्वराकडे येऊन तो खूप रडला. अश्रू ढाळून त्याने विलाप केला, देवा मी व्यभिचार केलेला आहे, परपुरुषाची बायको मी बळकावलेली आहे, मी पापी काम केलं, मला क्षमा कर. पश्चाताप केला. बायबलमध्ये सुंदर सांगितलेलं आहे. उरियाच्या पत्नी खेरीज करून दाविदाने दुसरं कोणतंही पाप केलं नाही. तो पुन्हा कधीही परस्त्रीकडे गेला नाही. त्याने प्रायश्चित केलं. त्याच दिवशी सर्व त्याने सोडून दिलं. मी परत कधीही परस्त्रीकडे जाणार नाही. मी कधीही व्यभिचार करणार नाही. मी कधीही व्यभिचार करणार नाही. हाच आहे पश्चाताप. पश्चाताप करण्याचा अर्थ असा नाही की देवा मला क्षमा कर आणि पुढच्या दिवशी परत तेच करणं, याला पश्चाताप म्हणत नाहीत. पाप करायचं, क्षमा मागायची, क्षमा मागितल्यावर पुन्हा पाप करायला लागायचं. असं करून देव क्षमा करत राहील या भ्रमामध्ये अजिबात राहू नका. देवाची आशा काय आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे माहीत आहे की आपलं तारण व्हावं. जर तारण प्राप्त करायचं असेल तर आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे. पश्चातापाचा अर्थ काय आहे? जे पाप सतत करत आलेले आहेत ते पूर्णपणे सोडणं. ते पुढे चालू ठेवायचं नाही, अजिबात नाही. निनवे शहरातील लोकांना क्षमा करण्यात आली. का त्यांना क्षमा झाली माहिती आहे? बऱ्याच काळापासून जे चुकीचे कृत्य ते करत होते त्या पापांना त्यांनी सोडून, त्याला पूर्णपणे त्यांनी सोडून दिलं. तेव्हा देवाने काय केलं? चला आपण पाहूया. वचन 10 पासून वाचूया. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला. देवाने जो दंड त्यांना देण्याचा ठरवला होता त्याने त्यांना तो दिला नाही. त्यांच्यावर अरिष्ट आणलं नाही. त्यांना शासन करायचं त्याने ठरवलं, परंतु त्याने त्यांना ते केलं नाही. ते वाचविल्या गेले. ते कसे वाचल्या गेले? त्यांनी पश्चाताप केला. पश्चाताप कोणत्या प्रकारचा होता माहितीये? ते आतापर्यंत जे पापी कृत्य करत होते ते करणं त्या लोकांनी सोडून दिलं. आतापर्यंत जे चुकीचे कृत्य, जे पापी कृत्य ते करत होते ते त्यांनी सोडून दिले. परमेश्वर त्यांना जो दंड देणार होता त्याची त्यांना क्षमा करण्यात आली. जे सतत पाप करत असतात ते देवाकडून शिक्षा मिळाल्यानंतर देखील पापच करत राहतात. पाप करणं जर बंद कराल तर देवाने तुम्हाला जो दंड देण्याचा ठरवलेला आहे त्याची तुम्हाला क्षमा करेल. देवाची काय इच्छा आहे तुम्हाला माहीत आहे की तुमचं तारण व्हावं, ही त्याची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. तुमचं तारण होण्याकरिता तुम्ही पश्चाताप करावा, ही त्याची इच्छा आहे. पश्चाताप करण्याचा अर्थ आहे जे पाप तुम्ही करत आलेले आहात ते तुम्ही सोडून द्या. हा खरा पश्चाताप आहे.
सॉरी देवा असं बोलून पुन्हा पाप करून सॉरी बोलत राहणं ही देवाची इच्छा नाही. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर बापा, तुझी इच्छा काय आहे ते तू आम्हाला दाखवलेलं आहेस. आमचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे. आम्ही पवित्रतेत जगावं ही तुझी इच्छा आहे. वचनाच्या द्वारे प्रत्येक दिवशी आम्ही स्वतःला शुद्ध करावं ही तुझी इच्छा आहे. आता या वेळेला जेही वचन ऐकत आहेत त्यांनी आनंदाने जगावं यासाठी त्यांची मदत तू कर. सर्व बाबतीमध्ये तुझे आभार मानून तुझी स्तुती करून तुझ्या इच्छेप्रमाणे चालून योग्य प्रकारचं जीवन जगून आमची निंदा करणाऱ्यांचं तोंड बंद करावं ही तुझी इच्छा आहे. पाप करून कष्ट ओढावून घेण्याच्या ऐवजी तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं हीच तर तुझी इच्छा आहे. तुझी इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हावर कर. त्यासाठी आम्हाला तुझ्या कृपेची आणि दयेची मदत पाहिजे. तुझ्या सहवासामध्ये बापा तू आम्हाला ठेव. येशूच्या नावाने मागत आहोत पिता. आमेन.